शेतकऱ्यांची खरेदी करायची होती आणि या जमिनीसाठी जनसुनावणी झाली एन्व्हायरमेंटसाठी। सर्व झाल्यानंतर जमीन थेट अदानींनी खरेदी करायला पाहिजे होती, कारण तो ब्लॉक अदानीसाठी लाईमस्टोन रिझर्व केला गेला होता, जरी खाजगी जमीन असल्या तरी। परंतु अदानीने 13 कंपन्या, रुचा ग्रुपच्या 13 कंपन्या लावल्या आणि या शेतकऱ्याच्या जमिनी जिथे लाईमस्टोन आहे असं दुसऱ्याला खरेदी करता येत नाही, कारण हा कोरपणा तालुका पूर्णतः चोनकळीसाठी लाईमस्टोनसाठी प्रसिद्ध आहे। आता यामध्ये लोकसुनावणीमध्ये ज्या काही अटी ठेवल्या होत्या त्या अटीमध्ये त्या जमिनी घेतल्या असत्या तर सर्वांना नोकरी द्यावी लागली असती, परंतु अदानीने काही दलाल कंपन्यांना हाताशी धरून त्यांच्या मार्फत या सर्व जमिनीचा व्यवहार केला गेला आणि साधारणतः प्रति एकर 50 लाख रुपये आणि नोकरी मिळाली असती शेतकऱ्यांना। 369 हेक्टर ही जमीन आहे, म्हणजे जवळपास 1000 एकरच्या जवळपास जमीन आहे। शेकडो शेतकऱ्यांना फसवण्याचं काम या ठिकाणी अदानींनी केलेलं आहे किंवा अंबुजा सिमेंटनी केलेलं आहे आणि याला पूर्णतः महसूल विभाग तिथला जिल्ह्यातील या रजिस्टऱ्या झाल्या कशा? त्या होऊ शकत नाहीत खाजगी कंपनीच्या नावाने, आणि खाजगी कंपनीने 20 लाख रुपये 25 लाख रुपये एकरनी जमिनी खरेदी करून जवळपास 100 कोटी रुपये कमवलेत। हे 100 कोटी शेतकऱ्याला मिळाले असते आणि त्या पोरांना नोकरी मिळाली असती शेतकऱ्यांच्या। कुठे झोपला आहे प्रशासन, कुठे झोपला आहे महसूल विभाग आणि कुठे झोपले आहेत आमच्या जिल्ह्यातील कलेक्टरपासूनचे प्रशासन? यामध्ये फार मोठा व्यवहार झाला आणि 29 जानेवारी 2021 रोजी झालेल्या सुनावणीमध्ये ज्या काही अटी होत्या, 7-12 उतार्यावरील एकाला नोकरी, 31 मे 2021 पर्यंत सगळे व्यवहार पूर्ण करण्याचे होते। जनसुनावणीमध्ये नोकरी न दिल्यास प्रति एकर 50 लाख आणि नोकरी मिळाल्यास 30 लाख रुपये अशी अट होती आणि अंबुजाने आश्वासन दिलं की कोणी मध्यस्थी न ठेवता थेट शेतकऱ्यांची जमीन आम्ही करार करून शेतकरी कंपनी करार करेल। 2022ला पर्यावरणीय मंजुरी, एन्व्हायरमेंट क्लिअरन्सची मंजुरी मिळाली डिपार्टमेंटची आणि 22मध्ये अडाणी समूहाने अंबुजा ACC ही जी कंपनी आहे ती विकत घेतली 81,000। सकाळ.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। 81,000 कोटींना विकत घेतली आपला 8 आणि यामध्ये प्रत्यक्षात काय घडलं तर शेतकऱ्यांना 25 लाख रुपये दर दिला गेला। नंतर यामध्ये ही सगळी मंडळी अनेक स्थानिक नेत्यांना भेटली, आमदारांना भेटली, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि खरं म्हणजे ही खरेदी करत असताना यातून ज्या कंपन्या पुढे आल्या आहेत या सर्व कंपन्याचा पत्ता एकच आहे आणि यामध्ये प्रचंड शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे। नोकऱ्याही गेल्या, पर्यायी शेती आणि प्रशिक्षण योजना होती ती नाही लागू केली, नुकसान भरपाईचे काही हप्ते होते तेही मिळाले नाहीत आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची लूट करण्याचं काम हे कंपन्यांच्या माध्यमातून अंबुजा सिमेंटनी केलेलं आहे। आमची मागणी आहे की हे सर्व झालेल्या रजिस्ट्र्या खाजगी कंपनीच्या नावाने करताच येत नाही, हे नियमबाह्य आहे, हे कुठल्याही नियमात बसत नाही। त्यामुळे हे सर्व व्यवहार रद्द केले गेले पाहिजेत आणि
त्या जमिनी थेट अदानी समूहाने खरेदी केल्या पाहिजेत. त्यामुळं होणारं शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी टाळता येईल. ही जी लूट झाली याला स्थानिक प्रशासनाचं संगनमत आणि अदानींना कंपनीला मदत करण्याची भूमिका, यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, हे आता लपून राहिलेलं नाही. जरांगे पाटलांनी आरोप केला, म्हणजे दंगलीच्या बाबतीत जे आरोप झाले होते भुजबळांनी केल्यानंतर मराठा आंदोलनामध्ये कोणाचा हात असता तर दंगली घडल्या असत्या असं ते त्यांनी म्हटलं. हात होता म्हणूनच दंगली घडल्या नाहीत. हात असता आणि होता म्हणूनच दंगली घडल्या नसाव्यात कदाचित. हात नसता तर दंगली घडल्या असत्या, असं आमचं मत आहे. कुठेतरी लक्ष्मण हाकेंचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय पैसे मागतानाचा, काय वाटतं अशा पद्धतीने करणं योग्य आहे? आता ते मी व्हिडिओ पूर्ण ऐकला, कशा पद्धतीनं तो बोलला. एखादे चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे ओबीसीचा, तो नेता फिरतोय लक्ष्मण हाके, मोठमोठ्या सगळीकडे त्याला सभेला लोक बोलवत आहेत. आणि काम करत असताना एखादी जर माणूस म्हणतो की तुम्हाला मदत करायची आहे, तर कोण नाही म्हणणार? काय वाईट काय आहे त्याच्यात? त्यांनी मागितलं काय? पुढच्यानी नालायकांनी त्यांनी ते त्याला बदनाम करण्यासाठी केलेलं हे षडयंत्र आहे. यांनी स्वतःहून मागितलं नाही, तो स्वतःहून बोलला मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, तुम्ही ओबीसीचं काम करताय तर ठीक आहे बाबा, कर मदत. हे काय वाईट आहे? काय फुकट झाले काय? मग हे एवढे जे आंदोलन झाले सगळ्यांचे, यांनी काय पैसे घेतले नाही काय? बिना पैशानं आंदोलन केले काय बाकीच्यांनी? त्या लक्ष्मणला बदनाम करण्यापेक्षा. काल चंद्रपुरामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय की मराठा जी आर संदर्भात जे आहे ते वडेट्टीवार असतील व भुजबळ असतील यांनी गैरसमज करू नये. गैरसमज त्यांनी करू नये ओबीसींना फसवण्यासाठी, असं बावनकुळे साहेबांना आमची विनंती आहे. सत्तेमध्ये तुम्ही आहात, उद्याची पिढी तुम्हाला माफ करणार नाही, हे लक्षात घेऊन तुम्ही गैरसमज करू नका. आमचा गैरसमज नाही, तुमचा गैरसमज काय झाला असेल तर तो दूर करा, तो जी आर रद्द करायसाठी पुढे पाऊल टाका, तर या पुढच्या पिढीचं भलं होईल. नाहीतर ओबीसीची ही पिढी उद्ध्वस्त होईल आणि त्या उद्ध्वस्त पिढीच्या साठी जबाबदार तुम्ही असाल. आमदार संजय गायकवाड यांचं परत एक नवं विधान आलं. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी 3-3 कोटीपर्यंत खर्च येतो आणि काही ठिकाणी तर एका व्यक्तीकडून 100 बोकड द्यायला लागतात. संजय गायकवाड आता ते ज्याला जशी सवय तसं वक्तव्य, सवय लागली आहे. हे सगळे काय म्हणतात त्याला, खोक्यांची आणि बोक्यांची. तर ते खोके आणि बोके, बोके म्हणजे बोकडं, दोघांची सवय लागल्याच्या तोंडून दुसरं काय निघणार आहे? तेच निघणार. आणि त्यामुळं त्यांच्या पोटात जे होतं ते ओटात आलं. संजय गायकवाड कधी कधी सत्य बोलतो आणि सत्य बोलून सत्य करतो, असं माझं मत आहे. त्यामुळे 3 कोटी रुपये आणि 100 बोकडं, आता त्यांनी किती बोकडं पोसून ठेवलेत आणि किती कोटी जमा केलेत, किती कोटी वाटणार आहेत, तर यावर आता आम्हाला निवडणूक आयुक्तांना लिहावं लागेल की याच्यावर लक्ष ठेवा. 3 कोटी देतो की 5 कोटी देतो, 100 बोकडं देतो की 200 बोकडं देतो, लक्ष ठेवायसाठी पत्र लिहावं लागेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहे आणि काँग्रेसची काय भूमिका, म्हणजे स्वबळाचे एक संकेत मिळत आहे. आता प्रदेशाध्यक्षांनी भूमिका या संदर्भात केली आहे. आमची बैठक झाली, बैठकीमध्ये जे आमचं ठरलं आहे की ज्या ठिकाणी जिथे जिथे स्थानिक स्तरावर आवश्यकता असेल तिथे आघाडी करा. आणि त्या संदर्भात आमच्या उद्धवजींची बैठक झाली, पवारसाहेबांची बैठक झाली आणि या चर्चेमध्ये स्थानिक पातळीवरच्या सगळ्या नेत्यांनी 3ही पक्षाच्या एकत्र बसून चर्चा करावी असं ठरलं. काही कल लक्षात येतात, काही पावसाची अतिवृष्टी होत आहे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, परंतु सरकार कुठेतरी कर्जमाफी करत नाही, काय वाटतं? आहे काय, भिकारी झालेलं सरकार आहे, लुटून महाराष्ट्राला खालेलं आहे. कंगाल सरकारकडून अपेक्षा काय करायच्या? ज्यांनी महाराष्ट्र लुटला आहे, महाराष्ट्र उद्ध्वस्त केला आहे, महाराष्ट्र कर्जबाजारी केला आहे, सत्तेमध्ये येण्यासाठी ज्या गोष्टी त्यांनी करायला पाहिजेत त्या सर्व नियम गुंडाळून, कायदे गुंडाळून, तिजोरीची पर्वा न करता सर्व केले, सत्तेत आलेत. लोकप्रिय घोषणा करत असताना महाराष्ट्र विकून यांना सत्तेत यायचं होतं,
ते त्यांनी केलं आता. आणि म्हणूनच आज महाराष्ट्रामधील शेतकऱ्याला कर्जमाफी देता येत नाही आहे. आणि सरकारची आपला भूमिका ही शेतकऱ्यांच्या संदर्भात दुय्यम आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून जे नुकसान झालं आहे, जवळपास 32 लाख हेक्टरचं नुकसान या अतिवृष्टीमुळे अनेक भागामध्ये झालं आहे. कापूसापासून, सोयाबीनपासून, फळबागापासून तर अनेक पिकं खरीपाची हातातून गेली. त्यांना मदत करण्याची आवश्यकता होती. फार निवडणुकीच्या पूर्वी 3 हेक्टरपर्यंतची मदत दाखवली. GR बदलला आता 1 हेक्टरवर आलेत. काय त्याच्याने होणार आणि तेही पैसे कधी मिळतील यांचा भरोसा नाही. पंचनामे करा. हे पंचनाम्याने काय शेतकऱ्यांचा पंचनामा होतो आहे आणि हे पंचनामे करायला लावलेत. उद्ध्वस्त झालेल्यांना लवकरात लवकर कर्जमाफी दिली पाहिजेत आणि 50,000 रुपये प्रति हेक्टरी मदत केली तर शेतकरी सावरेल. पण बिल्डरांना पोसणारं सरकार, दणदणग्याच्या पाठीमागं उभं असणारं सरकार आणि कंत्राटदारांच्या कडून कमिशन खाणारं हे सरकार शेतकऱ्यांना कुठे मदत करणार आहे? थँक्यू. शेतकरी विरोधी सरकार कसं असू शकतं आणि कसं आहे? अदानींची जमीन बळकाव मोहीम आता जोरात महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. जिथे अदानी बोट ठेवतील ती जमीन अदानींची होईल, अशा प्रकारे सरकारची आता भूमिका किंवा सरकारने ठरवलेला आहे. या सरकारचे आका जे सांगतील त्या पद्धतीनं या जमिनी अदानींच्या घशात घालण्याचं काम सुरू आहे. अदानी अंबुजा सिमेंटसाठी 369 हेक्टर जमीन ही लाईमस्टोन असलेली जमीन सिमेंट इंडस्ट्रीला देण्यासाठी जमीन या अंबुजा सिमेंटला शेतकऱ्यांची खरेदी करायची होती. आणि या जमिनीसाठी जनसुनावणी झाली. एन्व्हायरमेंटसाठी सर्व झाल्यानंतर जमीन थेट अदानींनी खरेदी करायला पाहिजे होती, कारण तो ब्लॉक अदानीसाठी लाईमस्टोन रिझर्व केला गेला होता, जरी खाजगी जमीन असल्या तरी. परंतु अदानीने 13 कंपन्या, रुचा ग्रुपच्या 13 कंपन्या लावल्या आणि या शेतकऱ्याच्या जमिनी जिथे लाईमस्टोन आहे असं दुसऱ्याला खरेदी करता येत नाही, कारण हा कोरपणा तालुका पूर्णतः चोनकळीसाठी लाईमस्टोनसाठी प्रसिद्ध आहे. आता यामध्ये लोकसुनावणीमध्ये ज्या काही अटी ठेवल्या होत्या त्या अटीमध्ये त्या जमिनी घेतल्या असत्या तर सर्वांना नोकरी द्यावी लागली असती. परंतु अदानीने काही दलाल कंपन्यांना हाताशी धरून त्यांच्या मार्फत या सर्व जमिनीचा व्यवहार केला गेला आणि साधारणतः प्रति एकर 50 लाख रुपये आणि नोकरी मिळाली असती शेतकऱ्यांना. 369 हेक्टर ही जमीन आहे, म्हणजे जवळपास 1000 एकरच्या जवळपास जमीन आहे. शेकडो शेतकऱ्यांना फसवण्याचं काम या ठिकाणी अदानींनी केलेलं आहे किंवा अंबुजा सिमेंटनी केलेलं आहे. आणि याला पूर्णतः महसूल विभाग तिथला जिल्ह्यातील या रजिस्टऱ्या झाल्या कशा? त्या होऊ शकत नाहीत खाजगी कंपनीच्या नावाने. आणि खाजगी कंपनीने 20 लाख रुपये 25 लाख रुपये एकरनी जमिनी खरेदी करून जवळपास 100 कोटी रुपये कमवलेत. हे 100 कोटी शेतकऱ्याला मिळाले असते आणि त्या पोरांना नोकरी मिळाली असती शेतकऱ्यांच्या. कुठे झोपला आहे प्रशासन, कुठे झोपला आहे महसूल विभाग आणि कुठे झोपले आहेत आमच्या जिल्ह्यातील कलेक्टरपासूनचे प्रशासन?
यामध्ये फार मोठा व्यवहार झाला आणि 29 जानेवारी 2021 रोजी झालेल्या सुनावणीमध्ये ज्या काही अटी होत्या, 7-12 उतार्यावरील एकाला नोकरी, 31 मे 2021 पर्यंत सगळे व्यवहार पूर्ण करण्याचे होते. जनसुनावणीमध्ये नोकरी न दिल्यास प्रति एकर 50 लाख आणि नोकरी मिळाल्यास 30 लाख रुपये अशी अट होती. आणि अंबुजाने आश्वासन दिलं की कोणीही मध्यस्थी न ठेवता थेट शेतकऱ्यांची जमीन आम्ही करार करून शेतकरी कंपनी करार करेल. 2022ला पर्यावरणीय मंजुरी, एन्व्हायरमेंट क्लिअरन्सची मंजुरी मिळाली डिपार्टमेंटची आणि 22मध्ये अडाणी समूहाने अंबुजा ACC ही जी कंपनी आहे ती विकत घेतली. 81,000 कोटीनं विकत घेतली. आपला 8 आणि यामध्ये प्रत्यक्षात काय घडलं तर शेतकऱ्यांना 25 लाख रुपये दर दिला गेला. नंतर यामध्ये ही सगळी मंडळी अनेक स्थानिक नेत्यांना भेटली, आमदारांना भेटली, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. आणि खरं म्हणजे ही खरेदी करत असताना यातून ज्या कंपन्या पुढे आल्या आहेत या सर्व कंपन्याचा पत्ता एकच आहे आणि यामध्ये प्रचंड शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. नोकऱ्याही गेल्या, पर्यायी शेती आणि प्रशिक्षण योजना होती तीही नाही लागू केली, नुकसान भरपाईचे काही हप्ते होते तेही मिळाले नाहीत आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची लूट करण्याचं काम हे कंपन्यांच्या माध्यमातून अंबुजा सिमेंटनी केलेलं आहे. आमची मागणी आहे की सर्व झालेल्या रजिस्ट्र्या खाजगी कंपनीच्या नावाने करताच येत नाही. हे नियमबाह्य आहे, हे कुठल्याही नियमात बसत नाही. त्यामुळे हे सर्व व्यवहार रद्द केले गेले पाहिजेत आणि त्या जमिनी थेट अदानी समूहाने खरेदी केल्या पाहिजेत. त्यामुळं होणारं शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी टाळता येईल. ही जी लूट झाली याला स्थानिक प्रशासनाचं संगनमत आणि अदानींना कंपनीला मदत करण्याची भूमिका, यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे हे आता लपून राहिलेलं नाही. जरांगे पाटलांनी दंगलीच्या बाबतीत जे आरोप झाले होते भुजबळांनी केल्यानंतर मराठा आंदोलनामागे कोणाचा हात असता तर दंगली घडल्या असत्या असं ते त्यांनी म्हटलं. हात होता म्हणूनच दंगली घडल्या नाहीत. हात असता आणि होता म्हणूनच दंगली घडल्या नसाव्यात कदाचित. हात नसता तर दंगली घडल्या असत्या असं आमचं मत आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.